स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महापालिका निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार मोर्चे बांधणी केली. वर्चस्व राखण्यासाठी भाजपने नियोजन केले आहे. सध्या अकोल्यात भाजपने आघाडी घेतली असून पक्षात निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांची प्रचंड गर्दी आहे. अकोला भाजपमध्ये सरासरी एका जागेसाठी 15 इच्छुक रांगेत आहेत. उमेदवारीसाठी प्रचंड चढाओढ दिसून येत असून नावावर शिक्कामोर्तब करताना नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. 80 जागांसाठी तब्बल 1200 जणांनी अर्ज भरल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्ष, पदाधिकारी व इच्छुक कार्यकर्ते जोमाने कामाला लागले. इच्छुकांनी भेटीगाठी घेण्यासह उमेदवारी मिळवण्यासाठी विविध माध्यमातून इच्छुकांचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपसह प्रमुख राजकीय पक्षांनी इच्छुकांकडून अर्ज मागवले. त्यामध्ये सर्वाधिक 1200 अर्ज भाजपकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे. 20 प्रभागातील 80 जागांसाठी हे अर्ज प्राप्त झाले. ओबीसी वर्गातून 228 तर खुल्या प्रवर्गातून सर्वाधिक अर्ज आले. त्यामध्ये 300च्या वर महिलांचा देखील समावेश आहे. भाजपकडून लढण्यासाठी 35 अल्पसंख्याक देखील इच्छुक आहेत. इच्छुकांच्या गर्दीमुळे बंडखोरी व अंतर्गत नाराजीचा सामना पक्षाला करावा लागू शकतो. शिवसेनासह इतरही पक्षाने निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली. 80 जागांसाठी 800 फॉर्म आहेत. सकाळपासून इंटरव्ह्यू घेणं चालू आहे. यावर्षी त्या मानानं जास्ती लोकांनी उमेदवारीची अपेक्षा ठेवली आहे. तर त्यात सर्वे हा एक भाग झाला. आमचं स्वतःचं मत, जनतेचं, कार्यकर्त्याचं मत, असं सर्व 3-4 गोष्टीचा विचार करून आपण करू. हो, भाजपकडे कार्यकर्त्यांचा जास्त कल वाढला असं वाटत नाही काय? 2014 पासून निवडणुकीचं पॉलिटिकल सिनेरिओ बदलून राहिला. कास्ट बेस्ड पेक्षा लोक आता प्रो डेव्हलपमेंट पॉलिसीकडे जास्त वळून राहिले. त्यामुळे मोदीजीनं, नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो विकास केला ते मॉडेल मला वाटतं लोकांना आवडलं. त्यामुळे तरुण पिढीचा किंवा मध्यम वयाच्या पिढीचाही जास्ती ओढा भाजपकडे आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.